हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं भावीज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पाणीपुरीचं तिखट आणि चटपटीत पाणी आणि अगदी कमीत कमी साहित्य वापरून पाणीपुरीचं पाणी कसं तयार करायचं. तसं तर पाणीपुरी ही वेगळ्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते. जसं मुंबई पुणे भागात रगडा टाकून खातात आणि विदर्भ साईडला पाणीपुरी ही आलू टाकून खातात. तशी मला प्रचंड आवडते. चला तर आपण काही वेळ न वाया घालवता पाणीपुरीचं पाणी कसं तयार करायचं हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे. इथे एका लहान मिक्सरच्या पॉटमध्ये 3 ते 4 कळ्या कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 वाटी पुदिन्याची आणि पाव चमचा आलं मी इथे घेतले आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका आणि 2 काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरं पण टाका, त्याने चव छान लागते. आणि थोडा चिमूटभर हिंग. इथे मी पातीचा कांदा बारीक करून घेत आहे. पातीच्या कांद्यामुळे पाण्याची चव छान लागते. आता मी पाणीपुरीसाठी लागणारा सर्व जिन्नस बारीक करून घेतला आहे. आता हे सर्व मिक्सचर एका चाळणीने बोलमध्ये गाळून घेऊया. मिक्सचरच्या पॉटमध्ये थोडं पाणी टाकून गाळलेल्या जिन्नसमध्ये पाणी मिसळून टाका. त्यात चवीनुसार 1 चमचा मी मीठ घालते. वरनं थोडा पातीचा कांदा घालते आणि बारीक पातळ लिंबाच्या फोडी ॲड करते. पाहिजे तर तुम्ही वरनं लिंबू पिळून घ्या आणि पाण्याला छान मिक्स करून घ्या. पाणी थोडं तिखट झालं तर तुम्ही वरून थोडं पाणी त्यात आणखी ॲड करू शकता. मी थोडं पाणी यात घालते आणि थोडा हिंग पण मी यात ॲड केलेला आहे. पाण्याला छान मिक्स करून घ्या. इथे मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मी रात्रभर भिजत घातलेले चणे टाकले आहे. थोडा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि बारीक कांदा यात मी ॲड केला आहे. हे सगळं मिक्स करून घ्या. पुऱ्या मी रेडीमेड आणल्या आहेत. तर इथे आपलं तिखट आणि चटपटीत पाणीपुरीचं पाणी तयार आहे. व्हिडिओ आवडला